ठाणे शहरात विकास कामांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल होत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आज झाडे बचाव आंदोलन छेडलं। ठाणे महापालिका प्रशासनाला पर्यायी उपाय न शोधता थेट झाडं तोडण्याची घाई असल्याचा आरोप मनसेनं केलाय। झाडे तोडण्याऐवजी त्यांचं पुनर्स्थापन करण्याची मागणी करत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला इशारा दिलाय। ठाणे महापालिका हद्दीतील विविध विकास कामांमुळे झाडं तोडण्याचं प्रमाण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं झाडे बचाव आंदोलन केलं। मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी झाडांचं संरक्षण करण्याची मागणी केली। यावेळेला कार्यकर्त्यांनी झाडं कापण्याऐवजी ती नियोजनपूर्वक स्थलांतरित करण्याची मागणी करत प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली। विकास कामं आवश्यक असली तरी पर्यावरणाचा समतोल राखणंही तितकंच महत्त्वाचं असल्याचं मनसेनं म्हटलंय। यावेळेला प्रसारमाध्यमांशी बोलताना रवींद्र मोरे यांनी ठाणे महापालिका प्रशासनावर गंभीर आरोप केले। पालिका प्रशासनाला विकासापेक्षा कंत्राट आणि पर्सेंटेजचीच जास्त चिंता आहे। झाडं तोडण्याऐवजी त्यांचं पुनर्स्थापन करण्याची व्यवस्था करावी, अन्यथा मनसेकडून अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिलाय। तसंच शहरातील पर्यावरण वाचवण्यासाठी नागरिकांनीही पुढे येण्याचं आवाहन रवींद्र मोरे यांनी केले।